recommended iPhone 17 Pro Max काय प्राइस आहे 1,45,000. JBLचे स्पीकर आहेत याच्या पार्टीसाठी मस्त वाजतं ते. ही जी लाईन आहे ना ही लोकल लाईनची ना आता पनवेल पासून पुढे ना लोकल लाईनची काही स्टेशन आहे ना ते वाढवलेले आहेत. टोटल एरिया हा 12 ते 13 एकरचा आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आपल्याला कुठे जायचे. आपल्याला जायचं आज नवी मुंबई खारघर येथील इस्कॉन टेम्पल आहे. ते इस्कॉन टेम्पल आहे ना आपल्याला एक्सप्लोअर करायचे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं मंदिर आहे, तर ते आपल्याला आज एक्सप्लोअर करायचं आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. नवीन रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आणि इकडे ना एक मेल लागलेली आहे, एक मालगाडी. ट्रेन बघू शकता. ह्या साईडला पण आहे ना काम चालू आहे. त्या साईडने बहुतेक गाड्या आहे ना गोवा आणि कोकण त्या साईडलाच जातात. ही जी लाईन आहे ना ही लोकल लाईनची ना आता पनवेल पासून पुढे ना लोकल लाईनची काही स्टेशन आहे ना ते वाढवलेले आहेत. थोड्या दिवसामध्ये याचं पण काम झालं ना तर पुढे जेवढे काही स्टेशन आहे तिकडे सुद्धा ना मुंबई लोकल जाणार आहे. कारण तुम्ही बघू शकता की पनवेल स्टेशन आहे त्या साईडला एक लोकल लागलेली आहे. ही CSTला जाते, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. स्लो लोकल आहे. इकडून एक गाडी येते वटाळ्याने जाते. त्या प्लॅटफॉर्मवरती एक गाडी येते आता. मुंबई लोकांना आहे ना लाईफलाईन म्हटलं जातं, म्हणजे मराठीमध्ये जीवनवाहिनी. 12:41ची ट्रेन आहे. 11:38 झाले. टाईम आहे 4 ते 5 मिनिटं टाईम. प्रेक्षकांसाठी ते एवढी झुंबडा असते नाही कधी भांडणं पण वाटतं. अजून मोठं क्वेश्चन हा सुद्धा स्टँडिंगमध्ये ना खाली मोठं हा सुद्धा पूर्ण भरला. 11:41 झाली दादा. आता ट्रेन लगेच निघेल. जर पावसाळा जर असेल मग तर सांगूच नका. लोकल ट्रेन एवढी जाम असते. पुढे जर पाणी जर साचलं तर 3-4 तास लेटच असेल. आता ट्रेन निघलेली आहे. आता पनवेल स्टेशन बसून खारघर स्टेशन आहे ना आपल्या 10 मिनिटावरती ना आपण खारघर स्टेशनला पोहोचतो. आपल्याला खारघर स्टेशन उतरायचे. खारघर स्टेशन आलेलं आहे.
स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला राईट साईडला या साईडला जायचे. बरोबर आपण ॲटो पकडून उजव्या साईडला जाऊ, इथून ॲटो पकडून इस्कॉन टेम्पलला जाऊ. या साईडला ना शेअरिंग रिक्षा असते, शेअरिंग रिक्षा फक्त. मंडळी हा आहे ना इस्कॉन टेम्पलचा पाठीमागचा भाग आहे. ॲटोवाल्याने आपल्याला पाठीमागे उतरवलंय. मंडळी आपण आलेलो आहे इस्कॉन टेम्पल पाशी. 1 वाजल्यामुळे ना बंद आहे. आपण बाहेरून बघू शकतो, गेट पण बंद आहे वाटतं. आतमध्ये कोणाला सोडत नाहीये. तरी मेन गेटवरती जाऊन आहे ना एकदा आपण आहे ना चौकशी करूया. चला मंडळी, हे गेट आहे, त्यांचा टायमिंग आहे पहाटे 4 ते 1. 1च्या नंतर बंद, 4:15 नंतर चालू होतं. 4:15 ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत चालू असतं. मंडळी जरी निघतानाच आहे ना आपल्याला माहीत नव्हतं, पण इकडं टायमिंग काय आहे यांचं, पहाटे 4 ते 1 वाजेपर्यंत दुपारचं. आणि 1ला बंद होतं, 1 ते 4 बंद असतं, आणि 4 ते रात्रीचं 9 वाजेपर्यंत चालू असते. टायमिंग माहिती नसल्यामुळं आपण निघतानाच 11 वाजता निघलो होतो. पनवेल स्टेशनला थोडा टाईम गेला आपला. थोडं लवकर यायला पाहिजे होतं. सकाळचं जर लवकर 9 वाजता आलो असतो आपण, बरोबर टायमिंगला आलो असतो. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण 4 वाजेपर्यंत वाट पाहूया. 4:15ला खोलतोय. तर खारघरमध्ये आहे ना लिटल मॉल म्हणून आहे. तर म्हटलं चला मॉलला जाऊन येऊ एकदा. आणि आपल्याला तसं पण आहे पॉवर बँक घ्यायचाच होता. एकदा बघू, पॉवर बँक जर व्यवस्थित असेल, ऑफरमध्ये जर असेल तर घेऊया. पॉवर बँकची गरज आहे आपल्याला. 4 वाजेपर्यंत काय ते कारण बसण्यापेक्षा, तिथं बसण्यापेक्षा ना म्हटलं मॉलला तरी जाऊन येऊ. आपल्याला वरती जाण्यासाठी ना विजय सेल्सला त्या साईडने हे लिफ्ट आहे, तर त्या साईडने जावं लागेल. हे बघा इथे आहे ना विजय सेल्स आहे. आपण विजय सेल्सला जाणार आहे आणि पॉवर बँक घ्यायचं आहे आपल्याला. विजय सेल्सला जाऊन आहे चौकशी करू तिथपर्यंत भेटतं. डील जर व्यवस्थित असेल तर आपण घेऊ पॉवर बँक. आपण आलो विजय सेल्सला. हा MIचा आहे आणि हा ये भी Xiaomi का ही। ये Xiaomi का है. ये Xiaomi का है. ये भी Xiaomi का, ये 20,000 mAh का है। अच्छा. और ये 10,000 mAh का है। और यूजेस के हिसाब से आप ले सकते हैं। अच्छा.
बाकी 12 महीने वारंटी आएगी। आउटपुट करंट ओवर कंडक्ट, मतलब जैसे कि अगर कोई पावर बैंक होता है, हीट होके ख़राब हो जाएगा, अपने फ़ोन को ज़बरदस्ती का ओवर चार्ज करेगा तो इसमें ओवर प्रोटेक्शन आता है, टेम्परेचर। और ये एक बार चार्ज करेंगे तो ये कितनी बार चार्ज हो जाएगा ये मोबाइल? इजीली 4 से 5 बार। और ये क्योंकि 20,000 और ये इजीली 2 बार तो कैरी देता है। इजीली 2 बार। फास्ट चार्जिंग सपोर्टेड है, 4 जनरेशन का है। शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन भी आता है, स्मार्ट पावर मैनेजमेंट आएगा, टाइप सी इनपुट एंड आउटपुट आहे। JBLचे स्पीकर आहेत याच्या पार्टीसाठी, मस्त वाजतं ते. म्हणजे iPhone 17 Pro Max काय प्राइस आहे? 1,45,000 म्हणजे 46 पकडा. मस्त आहे मोबाईल. आतमध्ये सोडलंय आता तुम्हाला आहे ना सगळं. आपण आहे ना पूर्ण मंदिराचं एक्सप्लोर करू, तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. गेटच्या आतमध्ये आले ना ही अशी एंट्री आहे, पूर्ण सरळ रोड जातो. त्याच्यानंतर राईट साईडला आहे ना आपल्याला मंदिर आहे. मंदिर बघूया आपण. अशा पद्धतीने आपण आतमध्ये आलेलो आहे. आता इथून पुढे आहे ना राईट टर्न मारून आहे ना मंदिराच्या वरती जाऊया आपण. ती चढून गेलो ना तुम्हाला मंदिराचा आहे ना जो मुख्य प्रवेश आहे तो पाहायला भेटेल. हो का. पूर्ण मंदिर आहे ना संगमरमर मार्बलमध्ये बनवलेलं आहे. सफेद जे मार्बल असं संगमरमर त्याच्यामध्ये आहे ना हे मंदिराचं काम झालेलं आहे. त्याच्याच बाजूला आहे ना ही भगवती ग्रीन म्हणून बिल्डिंग आहे, ही खूप लांबून दिसते. हे एक आहे ना लँडमार्कच आहे. ह्या बिल्डिंगच्याच बाजूला लगेच मंदिर आहे. मंडळी तुम्ही जेवढं काही बांधकाम बघशाल ना तुम्हाला संगमरमर मार्बल सोडून तुम्हाला दुसरं काहीच बघायला भेटणार नाही. पूर्ण बांधकाम मंदिराचं हे संगमरमर मार्बलमध्ये. या मंदिराचा जो परिसर आहे हा टोटल 12 ते 13 एकरमध्ये आणि महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं मंदिर आहे. आणि आशा खंडामधलं हे 2 नंबरच्या क्रमांकाचे मंदिर. तुम्हाला ही जी काही डोंगर लाईन दिसते ना त्या डोंगराच्या आहे ना खाली ना गोल्फ मैदान आहे, खूप मोठं गोल्फ मैदान आहे. हे असे ना छोटे छोटे स्टॉल बनवलेले आहे. ह्या मंदिराचं उद्घाटन आहे ना 15 जानेवारी 2025 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी 170 कोटी रुपये खर्च आलेला आहे. पूर्ण मंदिराचं बांधकाम आहे हे संगमरमर मार्बलमध्ये असल्यामुळं. आणि जो काही गार्डनचा परिसर आहे बघू शकता, याचा पूर्ण खर्च ह्या मंदिराचा 170 कोटी रुपये खर्च आलेला आहे. तब्बल 12 ते 13 एकरमध्ये बसलेलं हे मंदिर आहे. इस्कॉनची जी सुरुवात आहे ती मुळात अमेरिकेतून आहे ना न्यूयॉर्क या शहरातून झालेली आहे 13 जुलै 1966 साली. की हरे कृष्ण या मंत्राचा जगभर प्रसिद्ध करायचा.